शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. ताई, सध्या भुजबळ आणि पवार साहेब पहिल्यांदाच पक्षफोडीनंतर एकत्रित व्यासपीठावर येतात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची चर्चा सुरू आहे. काय हरकत आहे? भुजबळ साहेब हे मी वारंवार सांगते की एक राजकीय नेता म्हणून त्यांची ओळख आहे, तशी त्यांची एक चळवळीतला चेहरा म्हणून सुद्धा ओळख आहे. आणि पवार साहेब सातत्याने राजकारणी प्लस चळवळीत वावरणारं नेतृत्व आहे. आणि आजचा दिवस हा सगळ्या चळवळीतल्या लोकांच्यासाठीचा महत्त्वाचा दिवस आहे. आज क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा जन्मोत्सव आहे. सो या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जर दोन नेते एकत्रित दिसत असतील तर त्यात राजकारण शोधायची काही फार गरज नाही. सध्या बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजतंय. याच प्रकरणावरून जे आरोपी आहेत वाल्मिक कराड हे ज्यावेळेस CID ऑफिसमध्ये दाखल झालते, त्या ज्या गाड्यामध्ये ताफ्यामधली जी गाडी होती तीच अजितदादा पवार ज्यावेळेस बीड दौऱ्यावर होते त्याच दौऱ्याच्या ताफ्यामध्ये त्यांची गाडी होती. नाही, मला या गाडीबद्दलचे कुठलेही तपशील माहीत नाही आहेत. ते तपशील कोणत्या आधारे खासदारांनी दिलेले आहेत तेही मला माहीत नाही. परंतु जेव्हा खासदार असणारी व्यक्ती असा आरोप करते त्यावेळेला निश्चितच ते गंभीर आहे आणि त्याची दखल घ्यायला हवी खरं तर. पण माननीय मुख्यमंत्री महोदय हे प्रकरण कसं हाताळतात हे जास्त महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री महोदयांना खरंच हे प्रकरण हाताळायचं आहे की फक्त तिकडे मराठा OBC हे फ्रॅक्शन तयार करायचं आहे? कारण त्यांना जर हे प्रकरण हाताळायचं असतं तर आत्तापर्यंत त्यांनी या सगळ्या प्रकरणात ज्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे तो गुन्हा दाखल करून हे प्रकरण मिटवलं असतं. पण प्रकरण थांबवण्याच्याऐवजी, प्रकरणावर पडदा पडण्याच्याऐवजी ते प्रकरण चिघळत कसं राहील याकडे जर जास्तीत जास्त लक्ष दिलं जात असेल तर निश्चितपणे या हेतूवर शंका घ्यायला वाव आहे की खरंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे की या आडून काही वेगळं राजकारण शिजत आहे. धनंजय मुंडे असं म्हणतात की माझ्या राजीनाम्याची जी मागणी केली जाते ती नाहक केली जाते, माझा त्या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. अगदी हे बघा, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा का नाही द्यावा, त्यांचा राजीनामा घ्यावा का नाही घ्यावा हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला त्याच्यावरती मी फार व्यक्त व्हावं असं वाटत नाही. फक्त एक नक्की आहे की धनंजय मुंडेंचा या प्रकरणात काही संबंध नाही आहे. त्यांच्या संबंधाने एक पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्याचा प्रयत्न होत आहे असं ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला मला असं वाटतं की कर नाही त्याला डर कसली. कारण आत्तापर्यंत अनेक लोकांवरती अशा चौकशा झालेल्या आहेत आणि चौकशांच्या नंतर ते निर्दोष निष्पन्न झाल्यावर ते पुन्हा मंत्री झालेले आहेत. आपल्याकडे अशी असंख्य नावं आहेत. अगदी मला वाटते संजय राठोडांवर खूप मोठे आरोप होते आणि त्यानंतर संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळांमध्ये आलेले आहेत. सो सत्सद्विवेक जागृत ठेवून त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा त्या पदावर यायला काही हरकत नाही. कारण धनंजय मुंडे साहेबांनीच त्यांच्या भगिनी पंकजाताईंवर चिक्की घोटाळ्याचे आरोप करताना त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीच होती की. सो अनेक कंगोरे आहेत त्याला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर राज्यावरून एक वक्तव्य केलं आहे की काश्मीरचं नाव आता बदलणं गरजेचं आहे. कश्यप एक असा व्यक्ती होता त्यांच्यावरून ते नाव देण्यात यावं. मला असं वाटतंय की प्रदेशांची, भागांची नावं बदलण्यापेक्षा त्या प्रदेशातल्या, त्या भागातल्या लोकांचं जीवनमान कसं बदलणार आहे याकडे जरा लक्ष द्या. या देशाचा चेहरा मोहरा तुम्ही बदलण्याकडे, विकासाच्या दृष्टिकोनातनं त्यात काही बदल होणं, मूल्यात्मक बदल होणं ते जास्त गरजेचं आहे. आणि ते तुम्ही करणार नसाल आणि नुसतं याचं नाव बदलतो आणि त्याचं नाव बदलतो, नाव सोनूबाईन हाती कथलाचा वाळा, काय करणार आहात? खरं तर नावं बदलण्यापेक्षा विकासावरती जोर देणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन चरण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.